नांदगाव पेठेतल्या VHM इंडस्ट्रीजच्या शेकडो कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली। कामगार आयुक्तांनी बैठकीला बोलवून ते स्वतःच बैठकीला न आल्यानं कामगार संतापले आणि त्यांनी आंदोलन केलं। नांदगाव पेठेतील MIDC येथील VHM इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीत गेल्या 8 वर्षांपासून कामगार कार्यरत आहेत। मात्र कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा शासकीय नियमाप्रमाणे देण्यात आली नाही आहे। कामगारांच्या PF खात्यात गेल्या 3 वर्षांपासून रक्कम भरण्यात आली नसून 2 वर्षांचा पगारवाढही झालेला नाही आहे। त्यामुळे कंपनीला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा त्याची दखल घेतल्या जात नसल्याने अखेर कंपनीतील शेकडो कामगारांनी कामबंद आंदोलन केलं। या आंदोलनावर तोडगा काढण्याकरता सहाय्यक कामगार आयुक्तांनी कामगार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती। त्यामुळे शेकडो कामगार या बैठकीत सहभागी होण्याकरता इथं एकत्र आले होते। मात्र कामगार आयुक्तच कार्यालयात उपस्थित नसल्याने कामगारांनी रोष व्यक्त केला। अखेर कामगारांनी आपल्या मागण्यांसंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून कंपनी आणि प्रशासनाचा निषेध केला। तर गेल्या 27 तारखेपासून आमची स्ट्राईक सुरू आहे आणि कोणीच दखल घेत नाही आहे। इथं आयुक्तालयावर आलो आम्ही, कामगार आयुक्तालयावर तारखेवर तारीख देते इथं। त्याच्यानंतर आम्ही आजच नवनीत राणाच्या इथं गेलो होतो, ज्या काही खासदार आहे, आणि त्याने आमची काही भेट घेतली नाही। त्याला आम्ही विनंती केली होती का 2 मिनटं तरी आमच्या संग बोला, पण त्यानं आम्हाला हाकलून दिल्यासारखं दिलं होतं, किंमत केल्यासारखी केली नाही। त्याच्यानंतर आता इथं येऊन राहिलो आम्ही, दररोज आमच्या चक्रा इथं आहे। कंपनीत आम्ही पेंडॉल टाकला, तिथं आमची भेट म्हणजे शासनही दखल घेऊन नाही राहिले। 15 दिवस झाले बंद आहे कंपनी आणि कोणीच दखल घेऊन नाही राहिलं। तर आमच्या म्हणजे असं समजून घ्या का प्रशासन आम्हाला आत्महत्या करायसाठी प्रवृत्त करत आहे। सध्याची परिस्थिती ही आहे आमची, आणि कोणी जर दखल घ्यायला येत नसेल तर आमच्याजवळ पर्याय तोच आहे। त्याच्यामुळं आमचं फक्त एवढं म्हणणं आहे 450 कामगार यायचं का कोणीतरी येऊन आम्हाला भेटा, आणि आमच्या जास्त मागण्या नाही आहे। आमचं पेमेंट वाढ आहे आणि PFचं, त्याच्यानंतर मूलभूत गरजा आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागूनच नाही राहिलो ना। कामगार आयुक्त व इतर राजकीय नेत्यांना मदतीचं आवाहन केलेलं होतं, पण इथं कामगार आयुक्तांना मंगळवारची तारीख दिल्यानंतर सुद्धा आज गैरहजर आहेत आणि एकही उपकामगार आयुक्त इथं कामावर हजर नाही ऑफिसमध्ये। करिता आम्ही आमच्यासाठी जो न्याय मागायचा आहे, आम्ही कुठे जायचं, काय खायचं, उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे। आमच्या जो पूर्ण मागण्या आहेत, पगारवाढ, नियमित पगार करणे 7 तारखेला, आणि 3 वर्षापासूनचा PF, तसेच कंपनीत कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा कंपनीने दिलेली नाही। करिता आमच्या या ज्या मुख्य मागण्या आहे, आम्ही इथं कामगार आयुक्त ऑफिसमध्ये सकाळी 10 वाजतापासून इथं येऊन बसलेलो आहोत, पण इथं कोणीच आमची दखल घेणारा आहे नाही। करिता आमचं हात जोडून आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की आमच्या VHM कामगारावर होणारा जो अन्याय आहे याची कुठंतरी दखल घेण्यात यावी। हे कुठंतरी पिळवणूक संपलेली पाहिजे। करिता आणखी आमच्या सर्व कामगार इथं येऊन बसलेले आहे सकाळपासून।